दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सध्या विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे. नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघात विविध घडामोडींना वेग आलेला आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला ही जागा सोडण्यात आलेली आहे. आता आपल्यासोबत इथून जे इच्छुक उमेदवार होते, ज्यांनी मागची पंचवार्षिक काँग्रेस पक्षातून लढवलेली होती, हेमलता पाटील आहेत. ताई, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला ही जागा सुटलेली आहे, काय आपली पहिली भूमिका? या निवडणुकीची मी गेल्या 5 वर्षापासून तयारी करत होते, कारण मागच्या पंचवार्षिकमध्ये माझी तयारी नसताना पक्षाच्या आदेशाप्रमाणे मी ही निवडणूक लढली होती आणि चांगलं मताधिक्य घेतलं होतं. त्यानंतर मला पक्षाने सांगितलं की आपल्याला पुढे हे जागा आपल्याकडे ठेवायची आहे आणि त्या दृष्टीनं मी प्रयत्न करत होते. त्यामुळं मी पूर्ण तयारीमध्ये होते आणि लास्ट मोमेंटला काल ही पक्षाने जागा उद्धव ठाकरे गटाला सोडली. माझी स्पष्ट भूमिका आहे की नाशिक शहरामध्ये विधानसभेचे 4 मतदारसंघ आहेत आणि महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसचा पंजा हा जर घराघरापर्यंत नाही पोचला तर महापालिकेच्या निवडणुका ह्या कठीण होतील. मागच्या वेळी आपण लोकसभेला बघितलं की शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरेंना ती निशाणी मिळाली, मशाल, आणि ती मशाल ही निशाणी घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला फार मेहनत करावी लागली. कारण लोक विचारायचे की तो पंजा कुठं आहे, आणि मग मशाल म्हणजे लोकांना माहीत नव्हतं आणि आम्ही अतिशय कष्टाने ती मशाल लोकांपर्यंत, नागरिकांपर्यंत पोहोचवली. आणि त्यामुळे मला असं वाटतं की नाशिक शहरामध्ये एक जागा काँग्रेस पक्षाला असायलाच हवी होती. ती जागा कुठल्या दबावामुळे आणि का सोडली याच्यामध्ये मी जाणार नाही आहे, परंतु माझा असा निर्णय झालेला आहे की काँग्रेस पक्ष अजूनही मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार असेल तर काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म घेऊन मी ही निवडणूक लढण्यासाठी तयार आहे, आणि काँग्रेसची जर ती तयारी नसेल तर मी ही निवडणूक अपक्ष लढणार आहे. ताई, एकंदरीत तुमची मागच्या 5 वर्षापासून तयारी सुरू होती. काँग्रेस पक्षाला ही जागा सुटणं अनिवार्य होतं, परंतु पक्षाने असा का निर्णय घेतला की शिवसेनेसाठी ही जागा सोडली? कोणत्याही पक्षाचा काहीही दबाव असेल तर एखाद्या राष्ट्रीय पक्षाला भूमिका घेताना त्या मतदारसंघाची काळजी घेणं हे गरजेचं असतं. नाशिक शहरामध्ये जर काँग्रेसला एकही जागा नसेल तर तुम्ही कार्यकर्त्यांचं मनोबल कशा पद्धतीने उंचवणार आहात, किंवा प्रत्येक वेळी तुम्ही लाटेवरती निवडून येऊ शकत नाही. तुमची काहीतरी तयारी पाहिजे, आणि म्हणून आमची भूमिका होती की या ठिकाणी एक जागा पाहिजे. उमेदवार तुम्ही कोणीही द्या, पण जागा सोडून देणं आणि कोणाच्या तरी दबावाला बळी पडलं म्हणून जागा सोडून देणं हे मला असं वाटतं संयुक्तिक नाही आहे. तर काँग्रेसनी हा विचार करायलाच नको होता, असं माझी स्पष्ट भूमिका आहे. तुमच्या बोलण्यातून असं जाणवलं की कालपर्यंत तुमची चर्चा मुंबईला सुरू होती सगळ्या वरिष्ठ नेत्यांसोबत. आपल्याला शब्द दिलेला असतानाही इकडे बोलणं सुरू असताना तिकडे एबी फॉर्म केला, तर याच्यात दोन्ही पक्षांमध्ये समन्वय नाही का? खरं सांगायचं तर गेल्या 30 वर्षापासून काँग्रेसच्या तिकिटावरती मी निवडून येते. माझी स्पष्ट भूमिका होती की एक सिनियर नेता म्हणून माझ्या पक्षातले वरिष्ठ नेते आहेत, त्यांनी जर मला बोलवून काही त्यांच्या अडचणी सांगितल्या असत्या किंवा काही त्याच्या उपाययोजना सांगितल्या असत्या तर ठीक आहे. तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत असं म्हणता की ही जागा आम्ही सोडणार नाही आणि लास्ट मोमेंटला ही जागा सोडून देता. त्यापेक्षा शिवसेना गेल्या 2 दिवसापासून एबी फॉर्म घ्यायला त्यांना बोलवते. म्हणजे मग आता आम्ही असं समजायचं का की काँग्रेस पक्षाने ही जागा सोडायचं असं गृहीतच धरलं होतं, किंवा काँग्रेस पक्षाची जागा सोडण्यासाठी तयारी होती असं आम्ही समजायचं का? आणि असं कोणालाही अंधारात ठेवून कार्यकर्त्यांशी काही समन्वय न साधता अशी अचानक जागा सोडणं मला असं वाटतं बरोबर नाही आहे. आपले जे स्थानिक पदाधिकारी आहेत किंवा शहर अध्यक्ष आहे, आकाश छाले वगैरे, त्या सगळ्या गोष्टी नाशिकला मेळावा झाला, त्या ठिकाणी निर्धार करण्यात आला का कुठल्या जागेवर काँग्रेस पक्ष लढेल, परंतु मध्ये साधारण 15पेक्षा जास्त इच्छुकांची यादी गेलेली होती, आणि याच्यात कुठेतरी फटका आपल्याला बसलाय का? इच्छुकांची यादी गेली होती म्हणण्यापेक्षा जसं मी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ओळखते, कारण अनेक कार्यकर्ते माझ्यासमोर मी बघितलेले आहेत, ह्या कार्यकर्त्यांना तयार केलं गेलं की तुम्ही एबी फॉर्म भरा, तुम्ही काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी करा, तुम्हाला आम्ही उमेदवारी देऊ, आणि घरी बसलेल्या कार्यकर्त्यांना तयार केलं गेलं. हे मला असं वाटतं की जेवढा मला राजकीय अनुभव आहे हे बघता मला असं वाटतं की ही उभाटाला जागा सोडण्याची एक काही स्ट्रॅटेजी होते. कुठल्या बँकेचं राजकारण ह्याच्यामध्ये होतं, कोणाला तरी जागा सोडण्यासाठी काँग्रेसमध्ये चुकीची परिस्थिती आहे असं दाखवण्याची ही तयारी होती का, असं समजायला खूप मोठा वाव आहे.
सध्या आता कालपासून जी उमेदवारी डिक्लेअर झाली आहे, इतर पक्षाने आपल्याशी काही संपर्क साधला आहे? तसा माझ्याशी कोणीही संपर्क साधलेला नाही आहे किंवा मीही कोणाशी संपर्क साधलेला नाही आहे. माझी तीच भूमिका आहे की काँग्रेसचा एबी फॉर्म मिळत असेल तर मला काँग्रेसच्याच चिन्हावरती ही निवडणूक लढायची आहे. परंतु काँग्रेसला जर एबी फॉर्म द्यायचा नसेल तर मी माझा विचार करायला किंवा माझा पर्याय शोधायला मी मोकळी आहे. सध्या जर आपण एका राज्याचं चित्र बघितलं तर प्रत्येक जिल्ह्यात आपला सत्ता असली पाहिजे, आपला आमदार असला पाहिजे अशी चर्चा आहे. परंतु नाशिकमध्ये काँग्रेसचं अस्तित्व संपतंय असं सध्या तरी या जागा वाटपातून दिसतंय. नाही, आता स्पष्ट चित्र आहे की 2 जागा तुम्ही नाशिक जिल्ह्यामधून घेता, तर त्यामुळे की कशा पद्धतीने कार्यकर्ते लढणार आहेत, कशा पद्धतीने त्यांचं मनोबल टिकणार आहे. मागच्या वेळेला मशालांनी घरोघरी पोहोचवली, पण मग जेव्हा छोट्या इलेक्शन्स असतात तेव्हा प्रत्येक वेळी दुसऱ्याचा झेंडा खांद्यावरती घेऊन नाही जाता येणार. आणि मी एक काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून नेहमीच उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेना असेल यांच्या प्रत्येक गोष्टीचं समर्थन शिवसेनेच्या प्रवक्त्यांपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने केलंय. मग अशा वेळेला थोडंसं सामंजस्याची भूमिका ठेवून आपण निर्णय घेणं अपेक्षित असतं. तो निर्णय जर तुम्ही घेणार नसाल आणि अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवहार करणार असाल तर मला असं वाटतं की काँग्रेस पक्षासाठी सुद्धा फार चुकीचा संदेश यामधून जनसामान्यांमध्ये जाणार आहे. आता अवघे 4 दिवस अर्ज भरण्यासाठी उरलेले आहेत. आपण कधी अर्ज दाखल कराल आणि मतदारांना काय आवाहन कराल? मी आजच तो अर्ज दाखल करणार होते, परंतु मला माहीत नाही की 3 वाजेपर्यंत तो अर्ज आता दाखल होतोय की नाही. पण मी सोमवारी अर्ज दाखल करणार आहे आणि सगळ्या मतदारांना मी अगदी मनापासून हात जोडून आपल्या माध्यमातून विनंती करते की एक निष्ठावान, एक प्रामाणिक व्यक्ती म्हणून मी आजपर्यंत सगळ्यांची सेवा केलेली आहे आणि माझं चिन्ह कुठलंही असो, माझा पक्ष कुठलाही असो किंवा काय परिस्थिती आहे मला माहीत नाही पुढे, पण सर्वांनी एकदा माझ्यावरती विश्वास राखावा आणि मला मतदान करावं अशीच मी विनंती करेन. एबी फॉर्मची शेवटपर्यंत वाट पाहणार आहात? हो, एबी फॉर्मची शेवटपर्यंत वाट पाहणार आहे. दक्षिण न्यूजनेच बातमी दाखवली होती की इथे मध्य नाशिकला मैत्रपूर्ण लढत होणार आहे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये. तर अशी तुम्हाला शक्यता वाटते का? तुम्हाला भविष्य कळतं की काय माहीत नाही, परंतु तुम्ही आत्तापर्यंत जे भविष्य सांगितलं ते बऱ्यापैकी खरं झालेलं मी बघितलेलं आहे. त्यामुळे आता माहीत नाही की पुढे काय होणार आहे ते. तर या होत्या हेमलता पाटील यांनी सरळ सांगितलेलं आहे की मी पक्षाशी एकनिष्ठ होते. आजपर्यंत 30 वर्षापासून मी राजकारणात आहे आणि काँग्रेसशी एकनिष्ठ आहे. परंतु आज माझ्यावर अन्याय झालेला आहे. परंतु काँग्रेसने आजही मला जर एबी फॉर्म दिला तर मी मैत्रपूर्ण लढत करण्यासाठी तयार आहे. जर एबी फॉर्म मिळाला नाही तर अपक्ष म्हणून नाशिकमध्येची निवडणूक लढवणार आणि जिंकणार असा निर्धार हेमलता पाटील यांनी व्यक्त केला आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.